पारंपरिक पद्धतीने जीवामृत बनवायचं बॅरलमध्ये. बॅरलमधलं जीवामृत आपल्या ड्रिपमधून देता आलं का आतापर्यंत नाही देता आलं कारण आर्टिकल राहतं. याच्यामध्ये तयार झालेलं जे जीवामृत राहील ते डायरेक्टली तुम्ही टिबकद्वारे देऊ शकता. त्याला कुठल्याही प्रकारे गाळण्याची गरज पडत नाही. तर बघा याच्यामध्ये काय करतात तुम्हाला शेण गोमूत्र वगैरे जे आपण पारंपरिक पद्धतीने करतो तसं बनवून घ्यायचं. बनवल्यानंतर इथं मिक्सर आपण बॉल चालू केलं की पूर्ण मटेरियल युनिटमध्ये चाललं जाणार. त्याच्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला 21 दिवस ठेवायचं. याची लांबी किती याच्यामध्ये 21 दिवस पहिल्यांदा ठेवायचं. 21 दिवसानंतर तुम्हाला 100 लिटर वापरायला लागेल. ते डायरेक्टली तुम्ही ड्रिपमधून देऊ शकता. त्याला गाळण्याची गरज पडत नाही. तिथून पुढे आपली बॅच सुरू झाली. 21 दिवसानंतर आपण 100 काढलेले परत 100 टॉपअप करायचा असतो आपल्याला. 5 किलो शेण, 2.5 लिटर गोमूत्र, 2.5 लिटर ताक, 2.5 किलो गूळ, तांदळाचं पीठ 350 ग्रॅम, सर्व पाणी 100 लिटर असं सर्व मिक्स करून परत युनिटमध्ये सोडून द्यायचं. तिथून पुढं फक्त 3च दिवस थांबायचं आपण. 21 दिवस थांबायचं नाही. 21 ते 45 दिवस आज शेतकऱ्याला कमीत कमी दिवसात लागत राहतो. प्रत्येक सेल वेगवेगळं सांगत राहतो. प्रत्येकाची कंपनी वेगळी असते. प्रत्येकाचा अनालिसिस वेगळा राहतो. बघा याच्यामध्ये याच्यामध्ये तुम्हाला आता प्राइसिंग जात राहते. इथं ऑफरमध्ये 21,000चं जाईल तुम्हाला 16,000 रुपयामध्ये प्लस ट्रान्सपोर्ट इन्स्टॉलेशन फ्री. त्याच्यामध्ये घरी येऊन फिटिंग करून देऊ तुम्हाला. तिथं पण किती असेल तिथेवर आपण फिटिंग करू. बरोबर याची 5 वर्ष वॉरंटी देत असते कंपनी. कुठल्याही प्रकारचा जॉईंट वीक झाला कंपनी कॉस्टमध्ये रिपेअर करते. जर रिपेअर नाही झाला तो तर पीस टू पीस रिप्लेस करून देते तुम्हाला. याचे 1500 लिटर कॅपॅसिटी वाढलेलं असतं. तुम्हाला त्याच्यातून 100 लिटर आउटपुट देतो. हे 5 एकरापर्यंत काम करतं. 1000 मायक्रॉन्स येत असतील. 21,000चा 16,000 रुपयामध्ये 15,990 मध्ये आज बुक केलं 16,000 रुपयाला. बरोबर